अंतिम लढतीला होते सुरुवात. पहिला चेंडू पायावर टाकलेला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चांगली गोलंदाजी आजच्या दिवसभरामध्ये ज्या खेळाडूने केली आहे मल्हार चव्हाण आज प्रभावित केले त्यांनी देखील. समोर मिस्टर PTPL राजेश कुराडे. फुललेनचा चेंडू राजेश कुराडे यांनी हवेत केलाय. मिड विकेटला चेंडूवर क्षेत्ररक्षक पाहतोय आणि चेंडू सीमारेषा पार. 6 धावा षटकार. 6 धावेने मात्र धावांचा श्री गणेशा होत असताना टीम श्री वाघजाई देवी घोषटवाडी दांडी गुल केली जाते. त्रिफळा उद्ध्वस्त काठी काढली आहे. क्लीन बोल्ड ही खासियत आहे मल्हार चव्हाण यांची. आजच्या दिवसभरामध्ये सगळ्यात प्रभावित कोणी केलं असेल त्याच पैलू खेळाडूचं नाव आहे मल्हार चव्हाण, मॅन फ्रॉम बासोली. चला प्लीज नवीन बॅटर त्वरा करा कारण दुसऱ्या डावामध्ये बाचोली संघाला बॅटिंग करायची आहे आणि अपुरा सूर्यप्रकाश असू शकतो. 6 धावा धाव फलकावर. चला प्लीज स्पीडअप करा टीम घोषटवाडी. षटकाराचं प्रत्युत्तर बाद करून दिलंय. आज या दिवसाच्या खेळामध्ये नाव काय बॅटरचं? नवीन फलंदाज हिमांशू दाखल होत असताना सुनील दादा आज संपूर्ण स्पर्धेचा विचार केला तर मल्हार चव्हाण हे नाव मात्र प्रत्येकाच्या लक्षात राहील कारण फक्त बाचोलीसाठी नाही तर पाटण वॉरियर्ससाठी शेवटचं हाताळलेलं ते षटक. फलंदाजी गोलंदाजी आज दिवसभर चांगली केली आणि या पावसाळी रबर बॉल क्रिकेटमध्ये एवढं सोपं नसतं. तुमचं शरीर ओलं असतं, तुम्ही भिजलेले असता आणि त्यातून एवढा चांगला खेळ करणं कठीण असतं. ते सोपं केलंय. हिमांशू पहिला चेंडू मोठा फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत मिड विकेटला. डीपला तैनात. दुहेरीचा प्रयत्न होत नाहीये. 1 धाव प्राप्त केली जाते. सुरेख फेकी. चांगलं क्षेत्ररक्षण. एक सिंगल धाव मात्र प्राप्त करत असताना 1 धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या धाव फलकावर 7. 4 चेंडू अखेर 7 धावा धाव फलकावर. कोण होईल या अंतिम लढतीमध्ये पहिल्या करंडकाचा मानकरी? ओव्हरपिच चेंडू डीपला अगदी काव कॉर्नरला क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये मारला होता. गवताला लागल्यानंतर चेंडू मात्र अडला जातोय. दुहेरीचा प्रयत्न केला गेलाय. तिहेरीचा प्रयत्न होत नाहीये. बॅकअप आहे. 2 धावा मात्र प्राप्त केल्यात. गवतामध्ये चेंडू अडलाय. गवतामध्ये अडलेला आहे. 2 धावा मात्र प्राप्त केली जातात. 9 धावा धाव फलकावर. 2 धावा. 1 टू गो. शेवटचा चेंडू शेष. 1 चेंडूवर भरत कुराडे यांचा मनसुबा असेल की विकेट करण्याचा. दुसऱ्या बाजूला मल्हार चव्हाण या खेळाडूने मात्र आपल्या संघासाठी आपले सर्वोत्तम दिलेत. 1 जुलैला वाढदिवस असतो युवा सेना जिल्हा प्रमुख नवी मुंबई आदरणीय श्री अनिकेतजी रमाकांत म्हात्रे शेड यांचा, शंकरदादा मोहिते साहेब यांचा, अशोकदादा सकपाल साहेब यांचा. त्यांचा वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा. शेवटचा चेंडू देखील परफेक्ट लेंथ बॉल हाताळला होता. 1 धाव प्राप्त केला. दुहेरीचा प्रयत्न केला जाईल. फेकी चुकी केली मी म्हणेन रितेश निकम यांनी आणि दुहेरीच्या प्रयत्नात मात्र फलंदाज होतील धावबाद. 1 धाव प्राप्त केली जाते. टीमची धावसंख्या धाव फलकावर 10 आणि 11 धावांचं लक्ष्य असेल विजयासाठी या मॅच मध्ये. स्वर्गीय समीर भाई डिगे प्रतिष्ठान 11 धावांचं लक्ष्य. कराटे 11ला देखील 11 धावांचं लक्ष्य हवं होतं सर. ते त्यांनी घोषटवाडीने वाचवलं होतं. आता इथे वाचवलं जाईल का? चला घोषटवाडी फिल्डिंग लावून घ्या. फास्ट करा प्लीज. 11 धावा विजयासाठी या अंतिम फेरीमध्ये. स्वर्गीय समीर भाई डिगे प्रतिष्ठान बाचोली. हु विल बी द चॅम्पियन? येणाऱ्या 6 चेंडूमध्ये चित्र स्पष्ट होईल. 11 रन्स टू विन. अकरा धावांचं लक्ष्य. चला फिल्डिंग लावून घ्या टीम घोषटवाडी. 11 धावांचं लक्ष्य आहे विजयासाठी.
स्वर्गीय समीरभाई ढिगे प्रतिष्ठान बाचोली. अकरा धावांचं लक्ष आघाडीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली. रितेश निकम त्यांच्या साथीला मल्हार चव्हाण. 6 मध्ये 11 करायचे आहेत. दुसऱ्या डावाचं लक्ष, दुसऱ्या डावाची सुरुवात होत असताना पहिलं आणि एकमेव षटक कोण घेऊन येईल. आणि समोर रितेश निकम आणि मल्हार चव्हाण हे 2 मातब्बर फलंदाज आहेत. स्वर्गीय समीरभाई ढिगे प्रतिष्ठान बाचोली. या वर्षी रबर बॉलची सुरुवात त्यांची चांगली राहिली आहे. गत आठवड्यामध्ये देखील बक्षीस त्यांनी फटकावलं होतं. पाठच्या रविवारी राहिलेले स्वप्न अंतिम फेरीचं त्यांचं पूर्ण होऊ शकतं. चॅम्पियन झाले तर ते देखील रितेश निकम मगाशी आले आणि आबांचा आनंद मात्र आज गगनात मावेना झालाय. आबा स्पर्धा एन्जॉय केली आणि आता कॅमेरामॅन देखील आमचे सज्ज असतील. जसा सामना होईल आबा यांना टिपलंच जाईल, कारण सेलिब्रेशन पाहायचंय आबांचं. 6 मध्ये 11 याचसाठी केला होता अट्टास की शेवटचा क्षण गोड व्हावा. आणि शेवटचा क्षण कोणासाठी गोड होईल. अंतिम फेरी, दुसरा डाव, 11 धावांचं लक्ष. पहिला चेंडू मल्हार, मिस टाइम स्ट्रोक, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. व्हॉट अ कॅच, कॅच ऑफ द मॅच, कॅच ऑफ द डे. एकच झेल टिपलाय अफलातून, असाधारण, अविश्वसनीय, अद्भुत झेल. कॅच होता की मॅच होता येणारी वेळ सांगेल. आणि या बाद झालेत मल्हार चव्हाण. मोठी विकेट. हा पहा रिप्ले तुमच्या स्क्रीन वरती. हे कॅमेरा वर्क आहे. कुणाल म्हात्रे यांचं शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवर असलेली नजर आणि एकाती झेल टिपलाय. भारत विरुद्ध इंग्लंड पहिल्या टेस्ट मध्ये 7 झेल सुटले. भारतीय खेळाडूंनी मॅच गमावली होती. हा झेल टिपलाय. मॅच आहे का 5 मध्ये 11. नवीन फलंदाज राहुल निकम दाखल होत असताना मैदानाच्या आतमध्ये. सिम्पली आउटस्टँडिंग कॅच टेकन बाय हिमांशू. काय झेल टिपलाय. हा झेल नव्हता तर हा अंतिम लढतीमधला पहिल्या क्रमांकाचा ट्रॉफी होती का. याचं उत्तर शॉर्ट बॉल, प्रहार. राहुल निकम ब्रँडेड स्ट्रोक चेंडू सीमारेषा पार. अंतिम लढतीमध्ये येतोय दुसऱ्या चेंडूवर. इट्स कडक षटकार. 4 चेंडू 5 धावांची गरज आहे. राहुल निकम, मल्हार चव्हाण बाद झाले. त्यानंतर राहुल निकम पहिल्या चेंडूवर प्रहार केले. एक मोठा फटका. 4 मध्ये 5. खोदून काढण्याचा प्रयत्न. एक धाव मात्र हवी होती. राहुल निकम तयार नव्हते. रितेश निकम जागेवरून अगदी स्ट्राईक सोडली होती. 3 चेंडू मध्ये 5 धावांची गरज. क्रिकेटमध्ये एक धाव महत्वाची असते. 3 मध्ये 5 क्रिकेटचा खेळ आहे. 29 जून 2024 भारतीय संघाने T20 विश्वचषक जिंकला होता आणि आज त्या वर्षाला, त्या घटनेला 1 वर्ष पूर्ण झाले. आज 29 जून 2025. क्रिकेटमध्ये कधी काही होईल याचा नेम नाहीये. अंतिम लढत आहे. आपण पाहताय स्वर्गीय समीरभाई ढिगे प्रतिष्ठान बाचोली. 3 मध्ये करायची आहेत 5 धावा. ऑन साइडला ग्लान्स केलाय. डीप लेग स्क्वेअर लेग आहे तैनात. एकदा प्राप्त केली जाईल. दोरीचा प्रयत्न केला जातोय. चिखलामध्ये चेंडू अडलाय. एक धाव मात्र इथे गोशांकी क्षेत्रामध्ये प्राप्त होत असताना 2 मध्ये आता करायचे आहेत 4 धावा. 2 चेंडू मध्ये 4 धावा. जर हा चेंडू निर्धाव आला तर या स्पर्धेमधील 5वा सामना होईल 1-4चा. परंतु दुसऱ्या बाजूला राहुल निकम 30 चेंडू मध्ये 30 धावा हव्या होत्या. 5च्या वर्षी दक्षिण आफ्रिकेला अंतिम फेरीमध्ये T20 विश्वचषक तिथून सामना जिंकला होता भारतीय संघाने. इथे मॅच जिंकेल का. गोशेटवाडी 2 मध्ये 4. एक मोठा फटका. स्वर्गीय समीरभाई ढिगे प्रतिष्ठान बाचोली. एक बिगिट. एक मोठा फटका खेळायचा प्रयत्न. चेंडू गोशांकी क्षेत्रामध्ये एका धावेसाठी. 1 चेंडू 3 ची गरज. 1 चेंडू 3 धावा. व्हॉट मॅच. पैसा वसूल सामना. कमालीची लढत पाहायला मिळते. षटकार आला राहुल निकम यांच्या बॅट मधून. त्यानंतर ती 1 धाव घेतली असती तर जर तरला क्रिकेटमध्ये महत्व नसतं. 1-3.
तर आता सामन्याचं समीकरण असं 1-2 तसं नाहीये, 1 मध्ये 3. व्हॉट मॅच. एक चेंडू 3 धावांची खोदून काढलाय आणि शांतिम लढतीमध्ये सामना मात्र जिंकलाय श्री वाघजाई घोषटवाडी. 1 धावे तिथे नकार दिला आणि ती मात्र अंगाशी आले. चुकी केली मी म्हणेन, कारण तुम्ही जर स्ट्राईक रेट केली असती काही घडलं असतं. आणि क्रिकेटमध्ये काही घडतं, हे क्रिकेटचा खेळ आहे. आणि जल्लोष पहा, श्री वाघजाई घोषटवाडी संघाचा जल्लोष. आणि अवघ्या 2 धावेने हा सामना जिंकलाय. चला तिन्ही टीम या. चॅम्पियन श्री वाघजाई घोषटवाडी, दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी स्वर्गीय समीरभाई दिघे प्रतिष्ठान बाचोली. कराटे 11 चला या सर्व टीम यायचे प्लीज.